नमस्कार गोड मुलांनो, मराठी कोड्यांची गंमत जम्मत भाग 1 मला तुम्ही उत्तम प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार, धन्यवाद। आता आपण परत आलोय मजेदार कोड्यांचा दुसरा भाग घेऊन। तयार आहात का तुम्ही? चला मग सुरू करूया। नीट लक्ष द्या हां। सांगा लवकर सांगा, कारण उत्तर देणाऱ्यांनी लावल्यात रांगा। चला पहिलं कोडं। आधी असतो मी हिरवागार, नंतर पिकून होतो मी पिवळा धमक। पिकलो तरी गोड होत नाही, पण गरम वरण तूप भात खाताना माझ्याशिवाय मज्जाच नाही। सांगा बरं मी कोण? विचार करा हां, जरा वेळ। जमतंय? बरं, आपण हा व्हिडिओ बघूयात मज्जा म्हणून। आलं किती लक्षात? हा तर लिंबू। आता दुसरे कोडे। पेरा पेरावर डोळे मला, दिसत मात्र काहीच नाही। चरख्यात पिळून काढले तरी मी गोड रस देतो। डोळे माझे पेरले तर मी पुन्हा जन्म घेतो। विचार करा, जरा अवघड वाटते ना? तरी पण विचार करायचा। नाही आलं लक्षात तर हा व्हिडिओ बघायचा। त्यात काय, हा व्हिडिओ बघा। अरे हा तर ऊस। खूप छान। चला पुढचा कोड बघूयात। कोड नंबर 3। हिरवी काळी मी डोंगरची मैना, काट्या कुट्यात होती माझी दैना। सुखावते मला रानाची गार हवा, चाखला का तुम्ही कधी मस्त रानमेवा? कोण बरं मी? विचार करायचा आहे, कोण आहे? हा व्हिडिओ बघायचा। कोण आहे हा? कसला व्हिडिओ आहे हा? व्हिडिओ बघा। आलं लक्षात? मी तर करवंद, मला डोंगरची मैना पण म्हणतात। शाब्बास। आता पुढचं कोड बघूयात। लहानपणी मी हिरवागार, पिकला की होतो केशरी पिवळा। आंबट चवीतून होतो मी गोड गोड, कापून खा किंवा चोकून खा, येईल तुम्हाला मज्जा, कारण मी आहे फळांचा राजा। सोपं आहे की नाही? तरी पण वेळ घ्या, विचार करायचा नीट। आता गंमत म्हणून हा व्हिडिओ बघा। आलं लक्षात? मी तर आंबा, फळांचा राजा। छान। चला आता पुढे। थोडा आता विचार जास्त करायला लागेल ना तुम्हाला। विचार करा। इवलासा मी पिटुकला जीव, दगडावर खडकावर पडलो तर चिरडून माझा जीव जाय। मातीच्या कुशीत विसावलो तर होतो मी महाकाय। विचार करा। हा व्हिडिओ बघा। येते लक्षात? मी तर झाडाचं बी किंवा बीज। शेवटचं कोड एकदम सोपं। एक शेंडी दोन डोळे, कडक कडक डोके माझे, आपटाल जर मला दगडावर, तहान भूक शमवेल मी, ओळखा मला बरोबर। सोपं आहे की नाही? कोण आहे बघा। थोडा वेळ घ्या। जमलं नसेल तर व्हिडिओ बघा। येते लक्षात? मी तर नारळ। सुपर, तुम्ही तर खूप हुशार मुलात। छोट्या मित्रांनो, तुम्हाला किती कोडी सांगता आली बरोबर? मला कमेंटमध्ये नक्की लिहा। अशीच अजून मजेदार कोडी, गमतीशीर गोष्टी आणि सुंदर गाणी पाहण्यासाठी मराठी फन किड्स चॅनलला नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा। धन्यवाद।